कमल्स किचनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज मी तुम्हाला आपल्या दुधापासून पनीर कसे बनवायचे ते दाखवत आहे। तर त्यासाठी मी इथे सायट्रिक ॲसिड घेतलेला आहे अर्धा चमचा आणि दूध पाऊण लिटर घेतले, ते उकळायला ठेवले। उकळल्यानंतर आपण त्याची पुढची प्रोसेस करू। पण हे आता सध्या आहे ना, हे सायट्रिक ॲसिड मी अर्ध वाटी पाणी घेतलंय, त्याच्यात विरघळायला ठेवलं आणि असं हलवून हलवून त्याला विरघळायचं। आता दुधाला उकळी आलेली आहे, आपण गॅस बंद करतोय आणि हे सायट्रिक ॲसिड थोडंसं असं हलवून हलवून विरघळ होते। विरघळले आता पूर्ण। आता ह्या दुधाला आपण थोडीशी वाफ बाहेर काढून द्यायची। गॅस बंद केलेला आहे, लगेच त्याच्यात टाकलं तर ते पनीर कडक होतं, म्हणून थोडंसं दूध नॉर्मल करायचं हलवून घालून आणि मग थोडं थोडं करून सायट्रिक ॲसिड टाकायचं। याची वाफ दिली आपली बऱ्यापैकी। तर आता आपण एक एक चमचा टाकत असं हलवत राहायचं। सगळे एकदम टाकले की ते पनीर असं लगेच फाटतं आणि कडक होतं खूप। असं स्लो मध्ये हलवत केलं ना, त्याला सॉफ्टपणा खूप येतो। फाटायला थोडासा वेळ जातो, पण वेळ गेला तरी चालते, पण पनीर एकदम मऊ होतं। आता प्रोसेस सुरू झाली दूध फाटण्याची, तरी पण आपण स्लो एक एक चमचा करूनच टाकायचं त्याला। आता ही प्रोसेस व्हायला लागली, दूध फाटायला लागले बघा। असंच थोडं थोडं करून अजून 2 चमचे आपण पाणी टाकूया। एक चमचा टाकूया। आता हे दूध आपलं फाटलेलं आहे, थोडंसं टाकूया। बघा पाणी एकीकडे आणि दूध एकीकडे झालेलं आहे। तर आता आपण हा कपडा घेतलेला आहे, एकदम पातळ घ्यायचा आहे। त्याच्या खाली मी जाळी घेतलेली आहे, ही अशी जाळी, आणि हे असं टपमध्ये ठेवायचं, म्हणजे पाणी या टपामध्ये गळत। आता आपण गाळून घेऊया। आता हे दूध आपलं फाटलेलं आहे, तरी पण आपण थोडंसं त्याला नॉर्मल करण्यासाठी थंड पाणी ओतायचं। तर एक ग्लास मी थंड पाणी ओतत आहे आणि परत एकदा असं ढवळून घ्यायचं आणि आता या कपड्यामध्ये ओतून गाळून घेऊ आपण। आता हे असं गोल करून ह्याच्यातलं पाणी सगळं काढून घ्यायचं आपल्याला। असं करून
फेटून देऊयात आपण. पॅक आवळून पॅक करायचं त्याला. आता आपण ही चाळण या टोपामध्ये ठेवतो आणि त्याच्यात आपण पनीर मांडायचे. तर हे पनीर थोडंसं असं दाबून घ्यायचं, कारण याच्यात पाणी थोडंसं राहिलेलं असतं, ते सगळे निघून जाईल. असं थोडंसं दाबून घ्यायचं. आणि आता या चाळणीमध्ये असं असं जाम ठेवायचं. त्याच्यावरती आपण थोडंसं वजन ठेवायचं आणि 1 तास असंच ठेवून द्यायचं. 1 तासानंतर आपलं पनीर तयार होणार. असं वजन ठेवून 1 तास ठेवून द्यायचं असंच. आता 1 तास झालेला आहे आपल्याला कंप्लीट. तर बघूयात आपण कसं झालंय पनीर ते. बघा एकदम सॉफ्ट बनतं ते. चिरून दाखवते थोडंसं. बघा कसं स्पंजी झालेलं आहे. ते सगळं चिरून टाकते मी. बघा कसं सॉफ्ट झालं एकदम. बघा हे आपले पनीर कसे सॉफ्ट झालेलं आहे, छान अगदी.